नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. पुन्हा एकदा पंकज दबडे यांचा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट. विटा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला. आदर्श कॉलेजमधील शिक्षकांच्या नावावर कर्ज काढण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. तसेच मी काल केलेल्या मूळ प्रश्नांवर न बोलता सोयीस्कररित्या बगल दिली. मी प्रशासक आल्यापासून नगरपालिकेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. त्याचप्रमाणे त्या काळातील भ्रष्टाचार थांबवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यावेळी ही सर्व मंडळी कुठे होती असा प्रतिप्रश्न पाटील गटाला केला. माझी विटेकर जनतेला विनंती आहे की त्यांनी पाटील व बाबर गट सोडून आम्हाला संधी द्यावी. आम्ही निष्पक्षपणे व निर्भयपणे कारभार करून दाखवू असे आवाहन केले. पाहुयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांची गौप्यस्फोट करणारी पत्रकार परिषद. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केल्या. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी काल आपण जी घेतली परिषद त्या मुद्दे उपस्थित केलं होतं. ओबीसी तक्रार मेटकरी त्याच्यावर झालेला अन्याय ही जमीन लिहून घेतली त्याविषयी मी काल लोकांना बऱ्यापैकी माहिती दिली आहे. आज काल त्यांच्या रात्री झालेल्या सभेत त्यात भाऊने मान्य केले की मेटकरी हा पुरुष मनोरंजन होता. म्हणजे जनतेपुढे मला जे आणायचं होतं मनोरंजन आहे का नाही स्वतः काल भाऊनीच कबूल केले. ते विषय काढून मागं ठेवले. दुसरा जो विषय त्यांची चर्चा चालू आहे माझ्याबद्दल किंवा आमच्या पार्टीबद्दल की बाबरांनी आम्हाला सांगितलंय, बाबरांनी मला सगळं सांगितलं बाहेर काढायला अशी चर्चा चालू आहे की मला बाबाने सगळं डॉक्टरांनी पुरवले मी सगळी माहिती बाहेर काढली. असं काय घडलं नाही. ज्यावेळी मी आत्तापर्यंत 4 वर्षात नगरपालिकेत जी आमची भूमिका पार पाडत होतो पक्षाची विरोधकाची त्यावेळी मी बच आंदोलन केले. नगरपालिकेचा जो मुख्याधिकारी आमदार त्याला सुद्धा मी घालवलं. लोकांना त्रास द्यायचा, लोकांना पैसे मागायचा त्याला सुद्धा मी घालवलं. काल त्यांनी कबूल केलं पण तिने माझं नाव घेतलं नाही. काहीतरी दुसरा विषय असा आहे की भाजी भाकऱ्याचा गाडा होता. तो गाडा आमदारांनी किंवा कशाचं पाडा गेला त्यावेळी मी आडवा राहिलो. त्यावेळी तो पाटलाचा कार्यकर्ता आहे भाजी भाकरी त्यावेळी सुद्धा पाटलेला नाही. तेव्हा कोण काय बोललं नाही. मध्यंतरी डिझेल घोटाळा नगरपालिकेचा मी बाहेर काढला. ते थांबला डिझेल नगरपालिकेचं थांबवलं त्यावेळी कोण पाटलं बोललं नाही. ते स्वच्छता खात्यातले कर्मचारी कमी पगार जास्त काढत होते, घंटा काढाय कमी जास्त बिल काढत होते, त्यांच्या वाहनाचं बिल काढत होते, पैसे मला भाडं जमा करत नव्हते, सगळं बाहेर मी काढलं. त्यावेळी ओळख पाटील तिची टीम काही बोललेली नाही. नगरपालिकेचे जे करवाढीचा विषय होता मध्ये स्वर्गीय आमदार अनुभव असताना त्यांच्या काळात तो करवाढीचा विषय चालू होता. त्यावेळी त्यांनी त्या नगरपालिका प्रांत मुख्याधिकाऱ्यांनी ठराव करून ते करवाढीचा विषय केला. असं माझा आरोप आहे की ह्या दोघांनी ठरवून जे टेंडर दिलं त्याचा संबंध नाही. लांबची कंपनी आहे, बाहेरची कंपनी आहे. त्या दोघांनीच पाकिटून त्याला टेंडर देऊन त्यांनी करवाढी दिवशी केला. प्रत्येक युनिटला 873 रुपये काय तर आहे त्यांचं. तर त्यावेळी सुद्धा पाटील पार्टी बाबर पार्टी काय बोलले नाही. त्यावेळी तो पण गप होते. त्यावेळी फक्त पंकज दबडे व त्याची सर्व टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले. त्यावेळी कोणीही काय बोललं नाही मला. हे सर्व मी बाबांची आंदोलन केले, आमदार आंदोलन केले. त्यावेळी ह्यांना वाटत होतं की ती लोक चर्चा करायची की ह्यांना सुपारी दिल्या पाटलांनी, पाटल्यापासून बोलतोय, पाटलांनी सांगितलं बोलतोय. असं काही नाही. ज्यावेळी आमदार साहेब त्याची टीम चुकीचं काय करतात मला सापडलं, डॉक्युमेंट मिळालं पाहिजे ती मी त्यांच्या विरुद्ध थांबणार नाही. नगरपालिकेचा कचरा ठेका हा आमदारच्या कार्यकर्त्याकडे होता, तो मी सगळं बाहेर काढलो. मी त्यावेळी कोण म्हणलं नाही बाबा चुकीच करतोय, चुकीच वागतोय, काय करतोय, चाललंय काय. आता जर मी काल त्यांचा विषय बाहेर काढला ओबीसी पुरुष दत्ता मेटकरीचा, त्यावेळी जर का काही लोक चर्चा करत असली बाबऱ्या सांगण्यानं हिनं हा विषय बाहेर काढला आहे पूर्ण साफ सगळं खोटा आहे. नगरपालिकेच्या ह्या 4 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकाच्या जे आमदार सगळे बोलत होते त्यांच्या विरुद्ध फक्त पंकज दबडेची टीम बांधल्या. त्यावेळी बाबूदादा पाटील काही थोडा शब्द काढला ना, नगरपालिका कुठले आंदोलन केलं नाही हे जनतेसमोर आलं पाहिजे. नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात जी वर्ण कामं आली ती स्वतः वैभवदादांनी केली. त्यांच्या कुठल्याही खालच्या कार्यकर्त्यांनी ही काम दिलं नाही. तुम्ही त्याच्या कार्यकर्त्याची माहिती घ्या. आणि आता विषय आला कालच्या विषयात थोडी दिवस बगल दिली. आमचा मुद्दा होता तुम्ही दस्तऐवज केला, ओबीसी पुरुष दस्तऐवज केला. हा दस्त आहे माझ्याकडे, तुम्ही काल सगळ्यांनाच दावला तुम्हाला. त्यांनी जी काल सभेत सांगितलं ती पूर्ण माहिती खोटी आहे.
कालच्या मी पत्रपरिषद मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही त्याला अर्धा तासाला बोलवा, म्हणजे मुलाखत घ्या, तुम्ही त्याला त्या गोष्टी विचारा, तो सांगतो नाही बघा. त्याला आणताना काल त्यांनी पूर्णपणे त्याच्या त्या बहिणीला पूर्णपणे अभ्यास करून शिकवून त्यांना आणलेलं. ते बोलतो तुम्ही आढळले ज्यावेळी तो दत्ता मेडिकल पुरुष बोलला, मामा बोलले, संविधानाचे मामा, ते काय बोलले त्यावेळी तिने माझा जागेदस्ती केला असं सांगितलं नाही. तिने साहेब माझी जागा हे घेतली नाही, काय खरेदी केली नाही, तो विषयाने पूर्ण डायव्हर्ट केला. बबीदाची जी आत्ती किंवा मावशी आहे त्यांची काल तयार केली ती लास्टला ती 500 बघा त्या साईडनं हातांवरती साईड त्यांनी काढली आहे. जशी त्याच बोलायला बोलायचं नाही, ती म्हणली की आमची काय प्रॉपर्टी घेऊन घेतली नाही. म्हणजे तसं कसं केलं ती संमत असता आहे का शोभा बाळू शेळके संमती घेतली आहे तर मी काय खोटं असं बोलतो तेवढंच आलं पाहिजे. शी तिथं शिपाई म्हणून काम करत आहे, 18 वर्ष तिथं बरोबर सांगितलं किंवा त्या मेटकरीने क्लिअर सांगितलं की मी शिपाई म्हणून काम करतोय आदर्श कॉलेजवर. त्या मेटकरी साहेबांचं मामांचं वय आहे 70 वर्षाच्या आसपास आहे. भावनिकाला सांगितलं माझं व्यवस्थित 70 वर्ष वय आहे. 70 वर्ष वयाच्या माणसाला शिपाई म्हणून तुम्ही काम करून घेणार का? दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्याची 10 ते 12 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही तुमची नावं करून घेतल्या, तुम्ही त्याला तिथं शिपाई म्हणून ठेवला आणि तुम्ही त्याचा म्हणून ठेवलाय हे लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही काय सांगायचं सांगू द्या. त्या पुढचा विषय असा आहे की ते कुठं तुमच्या शिपाईमध्ये काम करतो या त्याची तुम्ही पगार स्लिप शिपाई पगार पाहिजे नाही ते काम करताना ती पगार स्लिप तुम्ही लोकांची कडून तुम्ही आज ना तुम्हाला तुम्हाला वेळ आहे लोकांना दावा शिपाई आहे माझ्याकडे काम करतो त्याला पगार देतो मी. लोकांना खरं लोकांच्या समोर आलं पाहिजे व शिपाई आहे काय तिथे त्याला कोण ठेवायला देत त्याला त्याला तिथं पगार लावची ती त्याला काम साफसफाई लावची करायला लोकांना क्लिअर करायला पाहिजे नक्की भूमिका आहे. त्याला त्याच्या बहिणीकडे सोडला पाहिजे होता. तुझा मामा आहे ना जी बहीण सांभाळत्या बहिणीला सोडा बघायला त्याला त्यांनी तिथे काय ठेवलं पाहिजे मी त्याला. आणि दुसरा असा विषय की माझी त्यांना आव्हान करतो मी पाटलांना, दादा तुम्ही जो मनोरुग्ण ओबीसी पुरुष दत्ता मेटकरी दिवसभरात तुम्ही त्याला अर्धा तास समोर आणा, पत्रकार समोर आणा, अर्धा तास तुम्ही मी आणि पत्रकार ती मुलगा दिली अर्धा तास तुम्ही 10 प्रश्न त्याला विचारा, एकाचं उत्तर देऊ शकत नाही तो. मला माहिती अशी त्यांना काही कळत नाही, त्याला शिकून येताना आणलेला त्यांना जागेत बसताना त्याला सांगता आलं काल त्याला सांगता आलं नाही त्याला. आणि ओबीसी समाजाच्या पुरुषावर अन्याय होतोय. तुम्ही आता मतं मागताय लोकांसाठी ओबीसी मत द्या, आम्ही हे करतो आम्ही ते करतो, सगळं खोटं आहे, ह्यांना काय घेतलं नाही, ह्यांना फक्त पैसा आणि सत्ता. मी सांगितलं की हा मनोरुग्ण होता, मग म्हातारपणी मनोरुग्ण बरा होईल का हा असा आजार झाला काय आमचा. कारण त्यात सुद्धा असा विषय आहे की तिथे जी कॉलेजमध्ये शिक्षक लोक सगळे आहेत आदर्श कॉलेजमधले ते तुम्हाला मी घटना सांगतो. शाळा चालू आठवड्यात हा सोमवार तिथल्या 40 जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या नावावर वैभवदादा पाटील यांनी विटा अर्बन आणि 2 बँका आहेत 35 लाख कर्ज काढले आहेत. बोगस डॉक्युमेंट देऊन तिथं त्यांना काही लोकांना पगार आहे 30-35-40 हजार रुपये. त्यांनी पगार स्लिप 40 लाख रुपये त्यांची पगार स्लिप वाढवून लावल्या. बोगस तुम्ही कर्ज काढले हे आठवड्यात असतं त्याचं माझ्या पुरावा पण आहे, माहीत नावं आले त्याचं माझ्या. इलेक्शन लागले प्रचार तुम्ही करताय लोकांना फसवलं तुम्ही. शिक्षकांच्या नावावर तुम्ही 12 कोटी रुपये कर्ज का काढले हे तुम्ही जनतेला सांगा. मध्ये वेळ आहे तुम्ही सांगा आम्ही नाही काढले, मी तुम्हाला पुरावा देतो पुन्हा नाव तुम्ही किती पैसे काढले ते जनतेला कळायला पाहिजे. तिथं जे स्टाफ आहे त्यांचा स्टाफ पूर्ण त्यांचा दबावात आहे, त्यांच्या नरड्यात फसलावला यांनी. ज्याला 40 पगार आहे त्याला कुठलं कर्ज काढले नाही. त्यांचे जे मुख्याधिकारी हे आहेत आपले मुख्याध्यापक आहेत त्यांच्या ह्याचे प्रिन्सिपल आहेत महाजन साहेब त्यांना पैशाला कर्ज काढले. सगळीतले टीम डिस्टर्ब आहे शिपाई नाव त्यांनी कर्ज काढले त्याच्यात त्यांनी तिथं कोणाला सोडलं नाही. लोकांच्या पुढे आलं पाहिजे. आणि ह्या विषयात मी बाहेर काढले की ते म्हणतात की बाबांनी मला सांगितले पूर्ण मुद्दा खोटा आहे. बाबांसोबत बरीच बाहेर काढले मी. आणि आज मी पत्रकारांना विनंती करतोय की तुम्ही दत्ता मेटकरीला आणि त्यांना बसवा समोर अर्धा तास वगैरे बोलवा, मी तिथे येतो, तिची मुलाखत तुम्ही घ्या, त्यांना प्रश्न विचारा, उत्तर बघा तुम्ही तुम्हाला तिथं वेळ आहे. आणि जाताना एकच सांगतो मी विटा जनतेला की बाबू पाटलांनी ह्या आठवड्यात 12 कोटी रुपये कर्ज शिक्षकांना उचलले आहे याची माहिती घ्या. संबंधित शिक्षक असतील आदर्श कॉलेजमधले आणि पाटलांच्याकडे पैसे आहेत बाबरांच्याकडे पैसे आहेत ते सर्व पैसे इलेक्शनात वापरणार काढणार त्याचा पैसे
त्या पैशाचा उपभोग घ्या तुम्ही, कुणाला सोडू नका. आमची पार्टी नवीन आहे, आमच्याकडे उमेदवार सर्वसामान्य घरात येते. उमेदवारांची तुम्ही माहिती काय सगळी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला बाबा जनतेने भरपूर मतदान द्यावं, आम्हाला सत्य येऊन द्यावं. तुमची लोकांची काम करायचं तर आमची आहे, तुमचं कोणते काम थांबणार नाही, तुमचे असं कोणते अन्याय होणार नाही. इथून पुढे मी आमदार किंवा त्याची जे जवळची त्याची टीम आहे त्यांच्याकडून चुकीचा झाला कारभार जनतेवर 100% मांडू. सदाभाऊंनी जवळपास 1 तास भाषण केलं. यामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. तर त्यांनी असं म्हटलं की नगरपालिकेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊ नयेत म्हणून मी उतरले. तुमच्याकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जातंय का? तर सदाभाऊंना त्यांच्याकडे आमदारीतच मी काम केलं, त्यांच्याकडे आमदारीकडे फिरलो, ते पण दिसलं नाही का असं का? ज्यावेळी मी नगरपालिकेला CO कधी काय घालवलं ते पण दिसलं नाही का? हे राजकारणातलं मुद्दा आहे. काल सदाभाऊंनी जे भाषण केलं त्यावरून तुम्हाला काय वाटतं म्हणजे पुन्हा एकदा भावनिक साथ घातली का खऱ्या प्रश्नानं त्यांनी पुढे आणलं? त्यांनी खरा प्रश्न बदल दिले. त्यांनी विट्याचं उजीन काय सांगितलंच नाही लास्टपर्यंत ना. तुम्ही भाषण स्टार्ट केलं बघा, मी काय केलं इतक्या वर्षात आणि काय विट्याचं उजीन त्यांनी काय सांगितलं. त्यांनी विट्याचं विजन सांगायला पाहिजे त्या भाषणात, मी असं करणार तसं करणार. ते शिवायचा कोणी जागा आहे 10 वाजता बिल्डिंग लोक पार्किंगची लिफ्टन गाड्या बसली लोक पार्किंगवर. त्यांचं पूर्ण विजन चुकीचं. त्यांनी भावनिक साथ गाठली लोकांना, पण लोकांना कळाले आता भावनिक उपयोगच नाही. परत भाऊक नसते तर राजकारण बघायला त्यांचा सुपुत्र वगैरे पाटील राजकारण बघते. लोकांना सगळं माहीत आहे, ह्याचा परिणाम मात्र तुम्हाला दिसेल. त्यांनी सांगितलं की सत्ता आली की नगराध्यक्षांच्या खुर्चीला मी बसणार, तिथलं सगळं हे बघणार. काय तुमचं मत आहे? आतापर्यंत तुम्ही कसं पाहता भाऊ कधीच बसणार नगरपालिकेचा कारभार वगैरे आता पाटीलच बघणार. इलेक्शन झाले स्वतः कॉपटून आज जाणार ते कारभार बघायला. भावनिक लोकांना फसवाय भावनिक साथ गाठल्या. आत्ता पण असं कधी घडलेलं नाही. भाऊ तुमचं लक्ष आहे नगरपालिकेत त्या महाराष्ट्रात 22% नाही 22%. तुम्ही काय त्यावर कंट्रोल केलं नाही का? नगरपालिकेच्या बोगस गुंठीवार झाल्या, बोगस सगळं बांधकाम परवानगी दिले किंवा पैसे घेऊन कमिशन दाखवून दिले तुमच्या वयोगदाराने. त्यावेळी तुम्ही काय लोकांना तुम्ही उभा राहिला नाही. भावाने फक्त लोकांना फसवायची सांगितली, दिशाभूल लोकांची केली आहे. आज आता प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तर आज तुम्ही प्रचार शेवटचा दिवस असल्यामुळं तुम्हाला आता जनतेला नेमकं काय सांगायचं आहे की बाबा कशा पद्धतीनं तुम्हाला राष्ट्रवादीसाठी लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि त्याचा तुम्ही काय त्यांना हे परतावा देणार आहे? तर जनतेला आम्ही जे काय आमच्या पक्षाचं जे धोरण आम्ही सगळी सांगितले, आमचं वचन आम्ही त्याला सांगितलं आम्ही काय करणार आहे. आम्ही 24 तास हेल्पलाईन चालू करणार आहे. जनता दरबार आम्ही घेणार आहे. तिथं लोकांची कुठलीही कामं आम्ही थांबू देणार नाही. टक्केवारी मुक्त नगरपालिका करणार आहे. त्यातला भ्रष्टाचार आहे जो अधिकारी लेआउटला गुंठेवारला पैसे घेतले सगळं थांबवणार आहे मी. नगरपालिकेतल्या लोकांची काम अधिकाऱ्यांनीच केली पाहिजे. ते फक्त नेत्यांना दृष्टी ठेवायचं हे पांढरा पाडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत, आमचे महाराष्ट्राचे उमेदवार आहेत रोहित जंकर, सर्वांच्या पासून आम्ही त्याच्या रोल मॉडेल तयार केले, आम्ही ब्लूप्रिंट तयार केली आहे. त्या ब्लूप्रिंट रिलीज झाल्यानंतर आमच्या लोकांचं काम ताब्यात दिल्यावर नगरपालिकेतल्या जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या रोहित जंकरच्या शेजारी मी खुर्ची टाकून बसणार नाही. तिथलं कारभार त्या स्वतः बघणार आहेत त्या, किंवा जे काल जे सांगितलं की खुर्ची कोण पाठ ठेवून बसल असं सुद्धा मी करून देणार नाही. त्यासाठी आम्ही स्वतः ताकदीने उभा राहून लोकांची कामं करू. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.